तर भगवान बुद्ध म्हणतात की कामाते प्रथमासेना द्वितीया आरती उच्यते तृतीया कुप्पपीसाते चतुर्थ तन्ना उच्यते पंचमीति नामिद्धं ते शतभिरुपच्यते सत्तामी विचिकित्साते मक्खोथम्बो ते अत्थमो लाभो सिलको सत्कारो मिच्छालाभो च यो यासो यो चि यो चंतनम समुखस्य पारे च अविच्यंत. जय मागं आपण म्हटलं होतं की महारसेनाच्या जे 10 आर्मी आहे किंवा महारसेना जी आहे त्यामध्ये जे 10 सैनिक समजूया त्यापैकी तिसरा म्हणजे खूप पिपासा खूप पिपासा म्हणजेच तहान आणि भूक. पिपासा म्हणजे तहान आणि भूक, ज्याला आपण क्रेविंग फॉर फूड अँड थर्स्ट म्हणतो. ओके, तहान आणि भूक हे दोन. हा सगळ्यात मोठा तर प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस अ, साधक अ, काम आणि डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे सेन्शुअल प्लेजर आणि डिससॅटिस्फॅक्शन यापासून ओव्हरकम होतो, म्हणजे वर विजय मिळवण्यास सुरुवात करतो त्याच वेळेस हंगर आणि थर्स्ट जे आहे ते योगीजला परेशान करतात. हे तेव्हाच नाही, हे आजही होते. तर ज्यावेळेस आपण एखाद्या अ, ध्यान केंद्रामध्ये जातो किंवा एखाद्या विहारामध्ये जातो जंगलातल्या, त्यावेळेस काय होतं की जसं की अ, आपलं आपलं जे फूड आहे, आपलं जे जेवण आहे, आपल्या विभागानुसार, जसं की महाराष्ट्रामधले थोडंसं वेगळं खातात. त्याच्यानंतर थोडं आपण दुसऱ्या राज्यात गेलं की थोडंसं चेंज होतं. अजून जर वेगवेगळं दूर-दूर जसं जातो तसं-तसं जेवण आपलं चेंज होतं. परंतु बाहेरच्या देशात जर आपण गेलो एखाद्या विहारामध्ये, तर तिथं जे जेवण होतं ते बराच फरक पडून जातो. तर अशा वेळेस काय होतं की हा मोठा प्रॉब्लेम जातो. परंतु हा प्रॉब्लेम त्यांनाच जातो ज्यांना मनामध्ये खाण्याविषयी तृष्णा राहते. त्यामुळंच बरेच जे योगी असतात ते असेच प्लेसेस चूज करतात जिथं जेवण जे आहे ते सिमिलर राहतं आणि ते योग्यही आहे. असं नाही आहे की स्वतःच स्वतःला त्रास करून घ्यावा. सुटेबल प्लेसेस खूप महत्त्वाचे असतात ध्यानासाठी. सुटेबल म्हणजेच काय की वातावरण, त्यानंतर अन्न, हं, हे खूप महत्त्वाचं असतं. परंतु ज्यावेळेस अ, तृष्णा तृष्णेच्या अनुषंगानं समजा तृष्णा आहे जेवणाप्रती, तर तिथं जर वाढत असेल, तर मग हा जो प्रॉब्लेम असतो हा बसल्यानंतरही उत्पन्न होतो. इव्हन तुम्ही आताही जर बसलेले असाल, तर कोणाला जर भूक लागली असेल, तर थोडंसं खाण्याची इच्छा, हं. त्याच्यानंतर तहान लागली असेल, तर थोडंसं पिण्याची इच्छा. तर ही जी तृष्णा असते, ही आपल्याला जाग्यावरून उठवत राहते. की अ, जे काही सॉरी, जे काही बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणी आहेत, तर हे लोकांनी दिलेल्या भोजनदानावर निर्भर असतात.
तर जेव्हा त्यांना ते पिंडपातला जातात म्हणजे भिक्षाटनासाठी जातात. तर भिक्षाटनासाठी गेल्यानंतर त्यांना जे भेटेल ते खावं लागतं. म्हणजेच जे पात्रामध्ये येईल ते त्यांना खावं लागतं. ओके. कधी-कधी मग वेगवेगळं काही भेटतं. असे बरेचसे भिक्खूंचे प्रवचन आहे, की ज्यावेळेस ते भिक्षाटनेसाठी जात होते, तर त्यांना अं, वेगवेगळं म्हणजे जसं की सपोज त्यांना जर आईस्क्रीम आवडत असेल, तर कधी-कधी लोकं म्हणजे आईस्क्रीम टाकायचे. परंतु विनय काय सांगतो, की त्यांनी त्या पात्रामध्ये एक सोबतच एक सगळं खायचं आहे. तर सपोज तुम्ही 10 लोकं पिंड म्हणजे भोजनात देत आहेत. ते रस्त्यावर त्यांना देत असतात. तर ज्यावेळेस ते जातात, तर कोणी अ, भात टाकेल, त्याच्यानंतर कोणी अ, एखादी गोड भाजी टाकून देईल, कोणी मग एकदमच तिखट टाकून देईल, हं. कोणी काय टाकेल. तर याच्यामुळं जे पात्रामध्ये जे काही भेटायचं तर त्यांना त्याच पद्धतीनं खावं लागायचं. आणि सपोज त्याच्यावरच जर कोणी आईस्क्रीम टाकून दिली, तर जी आवड होती त्या आईस्क्रीमची ती पूर्ण त्या वेगवेगळ्या भाजीमध्ये मिश्रित होऊन जाते. तर भगवान बुद्धांचे याच्या सॉरी म्हणजे ज्यावेळेस भिक्खू भिक्षाटनासाठी जातात, तर त्यांना चॉईस नसते तिथं. अ, ज्यावेळेस चॉईस येते कोणत्याही गोष्टीमध्ये तृष्णा वाढायला सुरुवात होऊन जाते. आहे की नाही? जसं की आपल्याला चॉईस राहते. तर आजकाल जे मोस्टली विहारामध्ये जसं आहे की अ, तसं नाही राहिलंय. अ, पहिलेच ते ह्याच्यात ठेवून देतात पात्रामध्ये म्हणजे भांड्यांमध्ये भिक्खू येतात आणि मग ते त्यांना वाढत राहतात. पण परंतु तिथं मग भिक्खूंना चॉईस राहते. ते तोही विनयच आहे. तो काही वेगळं नाहीये. ठीक आहे. तर इम्पोर्टंट राहतं, की अ, जसं की भिक्खू चॉईसनं घेतील तर ते वेगवेगळ्या पद्धतीने ठेवतात मग की जे अ, अ, जे ऑइली फूड आहे ते घेणार नाहीत. त्याच्यानंतर जे सुकलेल्या भाज्या आहेत त्या पद्धतीने ते घेतात आणि योग्यरित्या आपलं जे हंगर आहे ती सॉरी जी तृष्णा आहे ती परिपूर्णतेकडे घेऊन जातात. तर ज्यावेळेस विहारामध्ये आपण जातो तर अं, आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला किती पाहिजे. ओके. सगळ्यात महत्त्वाचा नियम असतो. ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला किती पाहिजे. आणि दुसरं हे की एकदा जर तुम्ही घेतलं तर पुन्हा तुम्ही डबल घ्यायला नाही पाहिजे. ओके. तर प्लेट्स मोठ्या-मोठ्या प्लेट्स असायच्या म्हणजे असायचं ते समोर जायचं. तर आपल्याला इम्पोर्टंट राहतं की आपल्याला माहिती पाहिजे, की इतकी-इतकी माझी भूक आहे आणि एवढ्यातच माझं खतम होणार. ते वाचलंही नाही पाहिजे. या पद्धतीने जर केलं तर ते मला वाटतं 75 सेकंदामध्ये हा नियम आहे भिक्खूंच्या ह्याच्यामध्ये, श्रामणेरच्या ह्याच्यामध्ये. हे तर हंगर आणि थर्स्ट म्हणजेच की तहान आणि भूक याच्यासाठी खूप सगळ्या अ, उदाहरणं आहेत. एक हेल्मुथ हॅकर एक जर्मन हे होते लेखक होते. त्यांचं एक बुक आहे असेंबलीज ऑफ द बुद्धा म्हणून. असेंबलीज ऑफ द बुद्धा म्हणजे भगवान बुद्धांचे अ, वेगवेगळे उदाहरणं. तर जसं की काय आहे हंगर आणि थर्स्ट जे जेवण असतं, तहान आणि जेवण हे फक्त आपल्याला या संसारामधून पार करण्यासाठी एक सप्लिमेंटरी आहे फक्त. हं. तर आपण काय करतो की याला जास्त क्रेव्ह करायला लागतो. क्रेव्ह म्हणजे याच्या तृष्णेमध्ये चालला जातो. आणि याच्या तृष्णेमध्ये चालल्यामुळं की आजच्या डेटला पाहतो मी की आज आज जास्तीत जास्त प्रॉब्लेम ओबेसिटीचा आहे. ओबेसिटी म्हणजेच जडत्वपणा, जाडपणा.
यानं काय होतं, की जी तुमची जी इम्युनिटी आहे किंवा ज्याला रोगप्रतिकार शक्ती म्हणतो आपण, ती कमी होत जाते. तर हे बघून घ्या, की कोरोना आज आता सध्याची जी साथ चालू आहे किंवा जे काही कोरोनाचं, तर हे जिथं ऑब्सेस पीपल जास्त आहे, जिथं जे काय म्हणणार, की स्थूल लोकं जे जिथं ज्या देशामध्ये जास्तीत जास्त आहे, तिथं त्यांचा जास्त प्रभाव वाढलेला आहे. तिथं ऑबेसिटी का होते? कारण की क्रेव्हिंग, तृष्णा. हं, बघा, जसं की आपण म्हणू, की एक साधारण जेवणाने आपले पोट भरते. म्हणजे आपली जी भूक आहे ती साधारण जेवणाने शमवल्या जाते. परंतु ज्यावेळेस आपल्याला तृष्णा राहते जेवणाच्या प्रती, तर आपल्याला वेगवेगळे चॉईस आढळायला लागतात. जसं हॉटेलला गेल्यानंतरही, की 2 किंवा 3 भाज्या तर येऊन जाणार. परंतु आपण 4, 5, 6 याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, त्याला ते आवडतं. मी जेवण आणि तहानेवरच राहते. ड्रिंक आणि फूडवरच राहते. परंतु थोडेसे जास्त एक्झाम्पल्स वापरते. तर महत्त्वाचं काय राहतं, की आपल्याला गरज किती आहे, राइट? राइट अमाउंट ऑफ द फूड जस्ट ती काय असतं, की जेव्हा आपल्याला माहिती पडतं, की मला इतकीच गरज आहे आणि ज्यावेळेस आपण तितकंच घेतो, तर आपलं जी संतुष्ट असते ती वाढायला लागते. तर इझिली आपण संतुष्ट व्हायला लागतो. तर जर आपण संतुष्ट व्हायला लागलो, तर ही जे तहान आणि भूक आहे, ही इझिली आपल्याला ओव्हरकम जसं की अं, किती याला म्हणतो की आपण सपोज जे शील आहे विकाल भोजन, राईट? विकाल भोजन. तर विकाल भोजन याची शील याचा सरळ सरळ अर्थ हाच आहे की 12च्या नंतर खायचं नाही. ठीक आहे. परंतु आपल्याकडे बरेचसे असे नियम बनून गेले मग, की चालतं 5च्या नंतर खाल्लं तर चालतं, रात्री 7च्या नंतर खाल्लं तर चालतं किंवा सॉरी पिलं तर चालतं. दुधाचा चहा किंवा खीर वगैरे खाल्ली तर चालते. या टाईप असे वेगवेगळ्या रूढी परंपरा बनून गेल्या, ज्या एकदम चुकीच्या आहेत. हं. तर हे का बनलं? कारण की इझिली आपण ओव्हरकम नाही करू शकत आहे. जे आपली अ, भूक आणि तहान आहे, याला इझिली ओव्हरकम नाही करू शकत. इव्हन भिक्खूंच्या बाबतीत आहे. उपासकच नाही, भिक्खूंच्या बाबतीत आहे. जसं की काही-काही भिक्खू जे असतात ते मी अपमान नाही करत आहे संघाचा, परंतु अ, कालच्या एक डिस्कशनमध्ये सांगितलं गेलं, की काही-काही भिक्खू डायरेक्ट सांगतात, की 7च्या नंतर खाल्लं तर चालतं रात्री भिक्खूंनी आणि त्यांचं वय 60 वर्षाच्या वर असेल तरी चालतं. हा एक प्रॅक्टिस ग्रुप आहे, त्या ग्रुपला मी जॉइन झालतो. याच याच आपलाच ग्रुप आहे. तर काही जणांनी म्हटलं, की रात्री भिक्खू म्हणतात किंवा 7च्या नंतर किंवा 5च्या नंतर आपल्याला कामाला चालतं. तर चालतं का? कारण की त्यांना ते पटतंय. हे का होतं? कारण की जी हंगर आणि थर्स्ट आहे, तहान आणि भूक आहे, हे याच्यावर ते इझिली ओव्हरकम नाही करू शकत. ओके. म्हणजेच की अ, जेव्हा आपल्याला भूक लागते लगेच, तर आपण काय करतो, की अ, आपली जी माइंडफुलनेस असते, जी स्मृती असते, सम्यक स्मृती, आपल्याला माहिती आहे, की आपलं शील जे आहे ते विकाल भोजन आहे. परंतु जी हॅबिट असते, अ, त्याला आपण म्हणू, की सवय जी असते आणि जे संस्कार आपल्या मनावर आणि शरीरावर पडलेले असतात, त्याच्यामुळे काय होतं, की आपण लगेच त्या शिलाला विसरून जातो आणि अ, खायला सुरुवात करतो. याबद्दल मीही सांगतो. सुरुवातीला ज्यावेळेस मी नाव येणं जायचो,
तर मला इझिली ओव्हरकम नाही करू शकत होतो. तर संध्याकाळी ब्लॅक टी अलाउड असते. तर मी रूममध्येच ब्लॅक टी करून घ्यायचो. परंतु जेव्हा भूक खूप लागून जायची सुरुवातीला, तर मी त्याच्यासोबत बिस्किट्स खाऊन घ्यायचो. ओके. इव्हन बघा मोठ्या विहारामध्ये गेल्यानंतर ही सुरुवातीला जी प्रॅक्टिस असते ती इझिली म्हणजे जे आपले दुर्गुण असतात, ते इझिली ओव्हरकम नाही होते. ते का लक्षात. मी दुसऱ्याला दोष नाही देत आहे. मी पहिले माझ्या ज्या चुका आहेत त्याच्यावरून जे मी शिकलोय त्याच्यावर समोर सांगत आहे. आहे की नाही? की आपण भूक आणि तहान हे काही असं नाही की आपल्याला लगेच आपण नाही खाल्लं तर मरून जाणार आहे. हं. आपण आरामशीर 2-3 दिवसही राहू शकतो. म्हणजे काय म्हणतात बगैर जेवायचे. पाणी तर गरजेचं. तर भगवान बुद्धांनी याच्यासाठी खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. हंगर आणि थर्स्टसाठी. मला वाटतं मी मागे उदाहरण दिलं होतं. तर किती गरजेचं आहे तहान आणि अ, जे जेवण आहे म्हणजे हे. तर काय होतंय की एक येस. तर अं, एक हसबंड, एक वाईफ म्हणजे पती-पत्नी त्यांचा एक मोठा मुलगा आणि एक लहान मुलगा. मग लहान मुलगा 7-8 वर्षाचा समजा किंवा 6 वर्षाचा. ओके. त्या टाईप ते एका अ, वाळवंटामधून प्रवास करत असतात. तर वाळवंटामधून प्रवास करताना त्यांनी सफिशियंट फूड आणि ड्रिंक्स घेतलेले असतात. म्हणजे ते पाणी आणि जेवण त्यांनी व्यवस्थितरित्या घेतलेलं असतं. परंतु मधामध्ये काय होतं, की जे वाळवंटामधले ते वादळ असतात. रे ए रे वा रेतीचे, वाळूचे वादळ म्हणतात त्याला. धुळीचे वादळ म्हणून. येस. ते येतात. तर त्यांचं जास्त स्टे होऊन जातो मधामध्ये. समोर जाता-जाता अर्ध्यापर्यंतही प्रवास होत नाही. तर त्यांचं जे जेवण आणि पाणी आहे ते नष्ट व्हायला लागतं. हं. मग आता काय करावं? 1 दिवस चालला जातो, 2 दिवस चालला जातो. त्यांना खूप भयानक ताण लागते आणि खूप खूप भूक लागून जाते. तर त्याच्यामधलं जे एक म्हणजे जो पती आहे, त्याला आपण म्हणतो, तो काय म्हणतो, की तुम्ही एक काम करा, तुम्ही मला कापा. हं? आणि माझ्या शरीरामधून जे मांस आणि रक्त भेटेल त्याचा वापर. ती पत्नी म्हणते, "नाही, नाही, नाही. सपोज तुम्ही गेले तर मग आमचं कोण करणार सगळं? भरण-पोषण कोण?" मग पत्नी म्हणते, तर तो म्हणतो, "नाही, नाही, नाही, की हे नाही होऊ शकणार." पत्नी म्हणते, "मी जाते." तो म्हणतो, "नाही." मग यांना कोण सांभाळणार? या दोघांना? मग तो मोठा मुलगा म्हणतो, "नाही, की अ, मला हे करा." ते म्हणतो, "नाही, तुझं आता सगळं समजत आहे आणि तुला खूप त्रास होईल." असं समजा ते त्याच्या जास्त आसक्तीमध्ये दोघांच्याही असतात. परंतु मग ते तिघं मिळून विचार करतात. हा जो 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे, हा एवढा मोठा नाही झालेला आहे आणि इनफ आहे. तर ते काय करतात त्याला कापतात. ओके. कापतात आणि त्याचं जे मांस असतं, ते मांस ते उन्हामध्ये सुकवतात. की त्यावेळेस कळत असते. उन्हामध्ये सुकवतात आणि जे रक्त आहे ते जमा करतात. ओके. सॉरी. त्यानंतर ते प्रवास चालू करतात.
एक विचार करा, की ज्यावेळेस त्यांना भूक लागत असेल, ज्यावेळेस ते मांस खात असतील ते सुकलेलं, ते काय एन्जॉयमेंटमध्ये खात असतील का? हां? आपल्या स्वतःच्या मुलाचं सर्वात लहान मुलगा त्याचं जे मांस आहे, त्याचा जो भाऊ आहे, तो खरंच ते अन्न म्हणजे एकदम एन्जॉयमेंट करून खात असतील का? जसं आपण हॉटेलमध्ये एकदम तोंडाला लाळ गरुस्तर आहे की नाही खातो. तसं होत असेल का? इम्पॉसिबल नाही. हं. ज्यावेळेस त्यांना तहान लागत असेल, तर ती तृष्णा ज्यावेळेस ते मिटवत असतील, तर ते रक्त ज्यावेळेस ते पीत असतील, तर त्या तृष्णेमध्ये काही थंडावा असेल का त्या रक्तामध्ये पिताना? नसणार, बिलकुल नसणार. तर अशाच प्रकारे आपल्याला हा जो संसाराचा या संसाराचं जे रेगिस्तान आहे, हे जे वाळवंट आहे, जिथं फूड आणि ड्रिंक याला आपण म्हणजे म्हणू की तहान आणि जे जेवण आहे ज्याच्यासाठी आपल्याला भोजन आणि पाणी पाहिजे, त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे? आपल्या एन्जॉयमेंटसाठी करायला पाहिजे का? बिलकुल नाही. मे बी कोणाला वाईट वाटलं असेल या उदाहरणानं, बट इट इज इम्पॉर्टंट. आपण स्वतः चेक करा, की सपोज तुम्हाला जर लहान मुलं असतील, तर तुम्ही समोर बघा त्यांना आणि एक विचार करा, की तुम्ही या पद्धतीनं कधी एन्जॉय करू शकता. फक्त इमॅजिन करा. मी हे नाही म्हणत, की हे फक्त इमॅजिन करा. इम्पॉसिबल आहे. ओके. इम्पॉसिबल आहे. तर आपण हा विचार करायला पाहिजे, की आपल्याला जे भोजन, आपल्याला जे सगळं काही सुविधा भेटत आहे, कम्फर्टेबल सुविधा जी भेटत आहे, तर त्या सगळ्या कम्फर्टेबल सुविधांचा उपयोग आपण निर्वाणापर्यंत जाण्यासाठी केला पाहिजे. ज्या वेळेस तृष्णेमुळं म्हणजे जसं की चवीची तृष्णा, पिण्याची तृष्णा, या तृष्णेमुळे जेव्हा भूक आणि तहान उद्भवते, तर तुम्ही त्या 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 तृष्णेरूपी उद्भवलेल्या भूक आणि तहानला कितीही खाऊ पिऊ घाला, थोड्या वेळेपुरतं ते पोटापर्यंत समावून जाईल, समाविष्ट होऊन जाईल. परंतु तृष्णेमध्ये असलेली जी भूक असते, तृष्णेमध्ये असलेली जी तहान असते, ती कधीच थांबत नसते. त्याच्यामुळेच तर भगवान बुद्ध दरवेळेस म्हणतात, "नत्थी तन्ना समानते." देअर इज अ नो रिव्हर लाइक द क्रेव्हिंग. म्हणजे तृष्णेसारखी कोणतीच मोठी नदी नाही. राइट? तर इम्पॉर्टंट आहे, की आपण हे जे आहे हंगर आणि थर्स्ट याला ओव्हरकम करायला पाहिजे. ज्या काही फॅसिलिटीज आहेत आपल्याला त्याचा उपयोग करून मोस्टली जो आहे तो ध्यान करण्याचा सगळ्यात मोठा उद्देश काय? ध्यान करण्याचा सगळ्यात मोठा उद्देश आहे निर्वाण प्राप्ती. याचाच अर्थ सध्याच्या जीवनामध्ये आपल्याला आपण दुःखापर्यंत जायला नाही पाहिजे. म्हणजे सध्याच्या जीवनामध्ये असलेलं मनामधले जे असलेले दुर्गुण आहे, ते जर आपण काढून टाकले, तर सरळ सरळ आहे की आपल्याला दुःख टच सुद्धा करू शकणार नाही. कारण की दुःखाची उत्पत्ती ही दुर्गुणामधूनच होत असते. तुम्ही तुमच्या घरामध्ये अ, बाहेरची घाण आणून टाका. काय होणार? थोड्या वेळाने वास यायला लागेल. जसं घाणीचा वास येतो, वास हा घाणीचा गुणधर्म आहे. तसंच दुःख जे आहे हे दुर्गुणांचं गुणधर्म आहे. तुम्ही जितक्या दिवस दुर्गुणांना आतमध्ये ठेवसाल, तर साहजिक आहे ते जीवनामध्ये दुःख तर देणारच आहे. मग याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याला कितीही कारणीभूत ठरवा. बरेच जण दरवेळेस म्हणतात ना, की माझ्या दुःखाचं कारण तू आहे. पिक्चरमध्ये पाहून, ड्रामा, सीरियल्स हे सगळं पाहून डोक्यामध्ये कचरा भरून घेतला आणि त्याच्यानंतर तोच कचरा बाहेर पडतो. राइट? तर त्यावेळेस आपण असं जे काही ग्रास करत राहतो, असं जे काही घेत राहतो,
बाहेर. आणि ज्यावेळेस जर आपण प्रयत्नच करणार नाही त्याला साफ करण्याचा, तर कुठून ते साफ होणार? म्हणजे कुठून कुठून आपण शांततेपर्यंत पोहोचणार आहे, सुखापर्यंत पोहोचणार आहे? त्याच्यामुळं जे म्हणजे जे लोकं धम्म किंवा ध्यान किंवा शिलाच्या मार्गावर नाही गेले, तर ते पैशाच्या बळावर म्हणा किंवा त्यांना जे उत्पन्न होतं, त्या उत्पन्नाच्या बळावर भौतिक सुख उपभोगण्याचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. परंतु अ, भौतिक वस्तूंमधून फक्त तुम्हाला शारीरिक सुख भेटू शकेल. मानसिक शांतता आणि मानसिक सुख हे इम्पॉसिबल आहे भेटणं. ते भेटू शकणार नाही. तुम्ही आज तुमच्या आवडीचा कोणताही पदार्थ खाऊन घ्या. याचा अर्थ असा थोडी की तुम्ही खाल्ला आणि तो संपुष्टात आला. 2 दिवस, 5 दिवसानंतर ते क्रेव्हिंग अजून जन्म घेईल. अजून तुम्हाला ती तृष्णा उत्पन्न होईल. राइट? तर भूक आणि तहानच्या मागं असणारी जी तृष्णा आहे, जी आवड आणि नावडमधून उत्पन्न होते. तर ही जी आवड आणि नावड आहे, ते आपण नष्ट करायला पाहिजे. लाइक अ डिसलाइक. मला हे आवडतं, मला ते आवडतं. तर तर ध्यानामध्ये हा हा जो मार आहे, हा खूप इझिली ओव्हरकम करतो. सॉरी, इझिली ओव्हरपॉवर होतो. कारण की आपण गुलाम असतो तृष्णेचे. आपण गुलाम आहे ग्रीड, हेट्रेड आणि डिलिव्हरीचे. लोभ, दोष आणि मोह, हे आपण प्रिझनर आहे. गुलाम आहे. आपण म्हणतो की आपल्याला खरं स्वातंत्र्य 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, राइट? बट अजून रिअल फ्रीडम कुठं भेटलाय? जे ओरिजिनल त्याला आपण हे म्हणतो की स्वातंत्र्य मनाचं, ते कुठं भेटलं? ते अजूनही नाहीये. अजूनही आपण रिअल प्रिझनर आहे. निसर्गाचे खरे कैदी आहेत. तर हळू आपल्याला ही कैदेपासून मुक्त व्हावं लागत असतं. परंतु त्याच्यासाठी आधी आपल्याला आपली तृष्णा कमी करावी लागते. म्हणून हे उदाहरण तुम्ही कधीही लक्षात ठेवायचं. जे 100% ज्यांनी ऐकलंय त्यांच्या तर मनामध्ये शेवटपर्यंत राहणार. हे शुअर आहे. की जसं मी हे वाक्य म्हणत आहे, की तुमच्या मनामध्ये शेवटपर्यंत राहणार. हे वाक्यच एक असं म्हणा की फेविकॉलचं काम करेल तुमच्या मनामध्ये त्या उदाहरणांना चिपकून ठेवण्यासाठी. फक्त एवढं आहे की जेवताना आठवू नका, नाही तर तुम्ही ओमिट करू ते सगळं. तर या उदाहरणाचं जे मुख्य कारण आहे तेच आहे सांगण्याचं, की भगवान बुद्धांनी अ, तृष्णेला महत्त्व न देता जेवणाचा उपयोग फक्त कशासाठी? ध्यानामध्ये ऊर्जा प्राप्त करण्यासाठी, एक चांगलं जीवन जगण्यासाठी. ठीक आहे, एवढंच प्रवचन होतं. जर समजलं नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता.